नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. स्रोतांमध्ये उल्लेख आहे डायनासेमचा. हो, डायनासेम. ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे कॉन्क्रीट किंवा मोठाले खडक फोडता येतात, पण स्फोटकांशिवाय. अगदी. म्हणजे जिथे मोठा आवाज, हादरे किंवा स्फोटकांचा धोका नकोय, तिथे ही पद्धत खूप महत्वाची ठरते. इंटरेस्टिंग, खूपच इंटरेस्टिंग. मग हे डायनासेम नक्की काय प्रकरण आहे? कसं चालतं हे सगळं? चला जरा खोलात जाऊन बघूया. हां. सुरुवात करूया. ही नक्की काय वस्तू आहे? म्हणजे पावडरसारखं काहीतरी आहे असं ऐकलंय? हो, बरोबर. ही मुळात एक राखाडी रंगाची पावडर असते. पण खरी गंमत आहे ती पाण्यात मिसळल्यावर. अच्छा. हो, म्हणजे तुम्ही ती पाण्यात मिसळून एक पातळ मिश्रण, स्लरी म्हणतात त्याला, ते बनवता. आणि मग हे मिश्रण खडकात किंवा कॉन्क्रीटमध्ये आधी पाडलेल्या छिद्रांमध्ये ओतता. ओके. ओतलं. मग काय होतं? इथेच काहीतरी जादू किंवा विज्ञान आहे? चंड फुगतं, म्हणजे विस्तार पावतं. फुगतं? किती? खूप जास्त. हा विस्तार इतका प्रचंड असतो की त्या छिद्रांच्या आतून बाहेरच्या बाजूला म्हणजे कॉन्क्रीट किंवा खडकावर हजारो पाऊंड प्रति चौरस इंच इतका दाब तयार होतो. अरे बापरे, हजारो पाऊंड्स! म्हणजे हे थेट खडकाच्या किंवा कॉन्क्रीटच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतं. अगदी बरोबर पकडलं. आपल्याला माहितीये की कॉन्क्रीट किंवा खडक दाब खूप सहन करू शकतात, पण ताण म्हणजे ओढलं तर त्यांची ताकद खूप कमी असते. हां, बरोबर. आणि डायनासेम बरोबर तेच करतं. आतून बाहेरच्या दिशेने इतका दाब टाकतं की त्या ताणामुळे छिद्रांना जोडणाऱ्या रेषेत अगदी व्यवस्थित तडे जातात. आणि मग ते बांधकाम किंवा खडक नियंत्रित पद्धतीने तुटतो. वाह! हो. आणि सगळ्यात भारी काय तर यात स्फोट नाही, मोठा आवाज नाही, कंपनं नाहीत आणि धूळ सुद्धा खूप कमी होते. हे तर म्हणजे शहरांमधल्या कामांसाठी एकदम परफेक्ट वाटते, नाही का? नक्कीच. विचार करा ना, एखाद्या हॉस्पिटलजवळ काम चालू आहे किंवा एखादी जुनी ऐतिहासिक इमारत आहे, तिच्या बाजूला काहीतरी तोडायचंय. तिथे जर तुम्ही धमाके केले किंवा मोठमोठे हातोडे चालवले तर शक्यच नाही. खूप नुकसान होईल. अगदी. तिथे डायनासेममुळे शांतपणे, नियंत्रित पद्धतीने काम करता येतं. आणि हो, सुरक्षितता. स्फोटकांसारखा धोका नाही, त्यामुळे विशेष परवानग्या वगैरेची भानगड नाही. काम करणारे लोकही जास्त सुरक्षित. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने, कारण स्फोटकं म्हटलं की धूर, वायू हे आलंच. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. डायनासेममुळे विषारी वायू बाहेर पडत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे चांगलं आहे. बरं, मग हे वापरतात कुठे कुठे नक्की? म्हणजे काय काय कामांसाठी? अरे, भरपूर ठिकाणी. शहरांमध्ये जुन्या इमारती पाडण्यासाठी, घरात काही बदल करायचे असतील, रिनोव्हेशन, बोगदे खणताना किंवा खाणींमध्ये नियंत्रितपणे खडक फोडण्यासाठी, पूल किंवा धरणांची दुरुस्ती करताना. अच्छा. अगदी प्रबलित कॉन्क्रीट म्हणजे ज्यामध्ये स्टीलच्या सळ्या असतात, ते फोडून सळ्या वेगळ्या करण्यासाठी सुद्धा वापरतात. कल्पना करा, एका जुन्या इमारतीच्या अगदी जवळ नवीन बांधकाम करायचंय आणि पाया खोदताना मोठा खडक लागला. हां. तिथे स्फोटक वापरणं म्हणजेच धोकाच. बरोबर. अशावेळी डायनासेम एकदम योग्य पर्याय ठरतो. तर मग या सगळ्या माहितीचा आपण काय अर्थ काढायचा? म्हणजे डायनासेम हे विध्वंस करण्याच्या पद्धतीत एक मोठा बदल आहे असं म्हणू शकतो का? हो, नक्कीच म्हणू शकतो. हे तंत्रज्ञान आपल्याला विध्वंसाकडे एका वेगळ्या, अधिक नियंत्रित दृष्टिकोनातून बघायला लावते. पण सगळंच चांगलं असेल असं नाही, काही मर्यादा पण असतील ना? आहेत की. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे याला वेळ लागतो. मिश्रण ओतल्यानंतर लगेच काही होत नाही. काही तास थांबावं लागतं. किती वेळ साधारण? साधारणपणे 6 ते 18 तास लागतात. ते तापमान आणि तुम्ही छिद्र किती मोठं पाडलंय यावर अवलंबून असतं. आणि तापमान खूप महत्वाचं आहे. योग्य तापमानातच हे नीट काम करतं. आणि काही धोक्याबद्दल पण बोलला होता तुम्ही मगाशी. ब्लोआउट असं काहीतरी? हो, तो एक धोका असतो. जर मिश्रण नीट बनवलं नाही किंवा तापमान खूप जास्त असेल किंवा छिद्र नीट पाडलं नसेल, तर काय होतं, ती तयार झालेली स्लरी प्रचंड वेगाने छिद्रातून बाहेर फेकली जाते. अरे देवा, म्हणजे ते धोकादायक असू शकतं. हो, त्यामुळे सुरक्षक चष्मा आणि हातमोजे घालणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुरक्षा नियम पाळलेच पाहिजेत. ते अत्यंत गरजेचं आहे. ओके. म्हणजे आपण बघितलं की स्फोटकं वेगवान, पण धोकादायक आणि खूप परवानग्या लागतात. जॅकहॅमरने आवाज आणि कंपन्यांचा त्रास. डायमंड सॉइंग खूप अचूक पण महाग. त्या तुलनेत डायनासेम एक शांत, सुरक्षित आणि नियंत्रित पर्याय देतं.
विशेषतः जिथे नाजूक परिस्थिती आहे, संवेदनशील जागा आहेत. खरं सांगायचं तर मला यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट वाटते ती म्हणजे नियंत्रित शक्तीचा वापर. म्हणजे प्रचंड शक्ती वापरून काहीतरी उद्ध्वस्त करण्याऐवजी रासायनिक विस्ताराची सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी शक्ती वापरून अचूक परिणाम साधणं. अचूक परिणाम. हो, म्हणजे तुम्ही छिद्र कुठे पाडायचं, किती खोल, किती व्यासाचं, 2 छिद्रांमध्ये किती अंतर ठेवायचं, या सगळ्याचं नीट प्लॅनिंग करून तुम्हाला तडे कुठे हवेत हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे विध्वंसामध्ये सुद्धा इतकं नियोजन आणि अचूकता खरंच प्रभावी आहे. अगदी. बरं, तर मग श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. भविष्यात जशी शहरं अजून वाढत जातील, जागा कमी होत जाईल आणि शांतता अधिक महत्वाची ठरेल, तेव्हा अशा नियंत्रित, शांत आणि अचूक विध्वंस तंत्रज्ञानाचं महत्त्व किती वाढेल असं वाटतं. म्हणजे कदाचित भविष्यात विध्वंसाची ताकद नाही तर त्याची अचूकता जास्त महत्वाची ठरेल का? काय वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?